हॅलो एव्हरीवन. सगळ्यांचं मी आजच्या आपल्या पॉडकास्टच्या सेकंड एपिसोडमध्ये खूप स्वागत करते. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे अबाउट ADHD. सो तुम्ही जर टायटल बघू शकत असाल खाली, तर इट इज ADHD अनलिश्ड, नॅव्हिगेटिंग लाईफ बियॉन्ड चाइल्डहुड. मोस्टली आपण बघितलं असेल की ADHD हे डायग्नोस होतं लहान मुलांमध्ये, पण मोठ्यांमध्ये त्याचा काय इफेक्ट असतो, आफ्टर चाइल्डहुड कसं होतं, व्हॉट इज ADHD, हाऊ इट इम्पॅक्ट्स, हे सगळं आपण आज बघणार आहोत. सो ज्यांनी ज्यांनी आधीचा आमचा पॉडकास्ट बघितलेला आहे त्यांना माहितीच असेल, पण मी आज परत जे नवीन जोडले गेलेत त्यांच्यासाठी माझा परिचय देते. मी नेहा कुलकर्णी. मी अनवाइंडच्या चॅप्टर नाशिकची लीड आहे आणि आजच्या या पॉडकास्टची होस्ट सुद्धा. फॉर द पॉडकास्ट आलेले आहेत आपले क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉक्टर मिस्टर खुशाल उगळे सर. अँड मी सरांना स्टेजवरती बोलवते. हॅलो सर. हाय नेहा. सो सर, आपल्या ऑडियन्ससाठी तुम्ही 2 ओळीत तुमचं इंट्रोडक्शन दिलं तर खूप आवडेल आम्हाला. ओके. सो माझं नाव खुशाल दिलीप उगले. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि मागच्या 6 वर्षापासून मी या क्षेत्रात काम करत आहे. मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो आहे आणि माझं काम मोस्टली अडल्ट्स बरोबर असतं, ज्यामध्ये अनेक विविध प्रकारचे जे मेंटल हेल्थ डिसऑर्डर असतात, जसं एन्झायटी, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर आणि याच्यामध्ये अनेक वेगळे प्रकार आहेत अजून. या डिसऑर्डर्सचं मॅनेजमेंट किंवा सायकोथेरपी हे मी करत असतो. त्याचबरोबर काही क्लिनिकल असेसमेंट असतात, जसे पर्सनॅलिटी टेस्ट असेल किंवा एक प्रोजेक्टिव्ह टेस्ट म्हणतो आम्ही त्यांना, रोरशाक किंवा TAT टेस्ट. यामधनं आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू असेल हे समजतं. तर ह्या सर्व टेस्ट मी माझ्या डे टू डे लाईफमध्ये नेहमी प्रॅक्टिस करत असतो. वॉव सर, इट फील्स व्हेरी इंटरेस्टिंग टू नो की एवढ्या सगळ्या टेस्ट तुम्हाला असेसमेंट्स करायला मजा येत असेल मे बी. बट आय मीन इट इज नॉट गुड फॉर द क्लायंट दॅट साइड मे बी. पण ॲज अ सायकॉलॉजी पर्सन इट फील्स इंटरेस्टिंग टू नो मोर अँड मोर अबाउट द फील्ड, अबाउट डिफरंट इंडिव्हिज्युअल्स. सो Absolutely. आपण जास्त वेळ नाही घालवत आता. लेट्स स्टार्ट विथ द कॉन्व्हर्सेशन. मला बेसिक पासून सुरुवात करायची, अगदी बेसिक, की एक्झॅक्टली ADHD काय आहे? ओके. सो याला जर आपण अगदीच मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं म्हटलं, तर ADHD म्हणजे अवधान अस्थिरता आणि अति क्रियाशीलता विकृती असं आपण त्याला म्हणू शकतो. विच विच मीन्स अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. ठीक आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर असे काही लक्षणं आहेत जे अवधान अस्थिरतेचे आहेत, म्हणजे ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीला इनअटेन्शन मध्ये, लक्ष केंद्रित करण्यामध्ये किंवा एखादा टास्क असेल त्याच्यावरती जास्त वेळ तो फोकस टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अडचण येऊ शकते. कधी-कधी विसर पडू शकतो. छोट्या-छोट्या गोष्टी ते विसरू शकतात. हल्लीच झालेली घटना, एखादं ऐकलेलं नाव असेल किंवा महत्त्वाची घटना, महत्त्वाची वस्तू जी आपल्याला रोजच्या कामांमध्ये गरजेची असेल, ती सुद्धा तो व्यक्ती खूप सहजपणे विसरू शकतो. अशा लोकांना बरेच वेळा विसरभोळा असंही नाव दिलं जातं. आणि त्याचबरोबर एखादं काम असेल, जिथे त्या व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त, म्हणजे अगदीच अर्धा पाऊण तासाचं काहीतरी लेक्चर आहे किंवा एखादा मीटिंग आहे. ह्या मीटिंगमध्ये त्या व्यक्तीला झोन आउट होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे अचानक काहीतरी महत्त्वाचं कोणीतरी बोलत असताना ते त्या विचारात हरवून त्या कन्व्हर्सेशन मधनं बाहेर निघून जातायत. मग काय सांगितलं होतं, काय बोललं होतं हे त्यांच्या लक्षात पण राहत नाही. तर झोनिंग आउट असतं आणि मध्येच कधी-कधी त्यांना स्वतःला आवरता पण येत नाही. ते पटकन काहीतरी बोलून देतात. म्हणजे मीटिंगमध्ये काहीतरी चालू असेल, जिथे सगळेजण शांत बसले असतील आणि आपण पण यावेळेस स्वतःला सावरायला पाहिजे. तर ह्या व्यक्तीला ते सावरता येत नाही. तर पटकन काहीतरी उत्तर बोलून देणार. मग त्या व्यक्तीला त्याच्याबद्दल थोडंसं अपराधीही वाटतं, गिल्टीही वाटतं, की अरे हे
असं व्हायला नव्हतं पाहिजे. मी इथे थांबायला पाहिजे होतं. हे खूप डिसरिस्पेक्टफुल झालं आहे. हं. ब्लर्टिंग आउट आन्सर इज अनदर प्रॉब्लेम जे आपण म्हणतोय. ADHD किंवा अवधान अस्थिरतामध्ये हे खूप जणांना जाणवू शकतं. आणि त्याचबरोबर जर आपण थोडंसं अतिक्रियाशीलता किंवा मग आवेगशीलता ज्याला आपण इम्पल्सिव्हिटी म्हणतो, या गोष्टी सुद्धा आढळू शकतात. मग या एका जागेवर जास्त वेळ बसता न येणं, ठीक आहे. हं. किंवा मग खूप मोठी लाईन आहे, तर तिथे संयम हं. ठेवायचा आहे. आपलं मूव्ही तिकीटला आपण थांबलेलो आहे, तर लाईन खूप हळू चालली आहे, तर तिथे सुद्धा त्या व्यक्तीला तेवढा वेळ शांतपणे उभं राहणं कदाचित खूप कठीण जाऊ शकतं. आणि त्याचबरोबर मग एखादा टास्क असेल, ते खूप पटकन करण्याची त्या व्यक्तीला गरज वाटू शकते. हं. जिथे संयम ठेवला पाहिजे. असं एखादं कार किंवा बाईक चालवणं असेल, तर त्या व्यक्तीला तिथे सुद्धा थोडासा प्रॉब्लेम जाणवू शकतो. तर असे काही सिम्प्टम्स आहेत, जे इनअटेन्शन किंवा आपण त्याला म्हणतो अवधान अस्थिरतेचे आहेत. अशी काही लक्षणे आहेत, जे हायपर ॲक्टिव्हिटीचे आहेत. हं. आणि एक याचं कंबाईन व्हर्जन पण असू शकतं. ह्या दोन्हीही गोष्टी एखाद्या वेळेस एका व्यक्तीला जाणवू शकतात किंवा यातली कुठलीतरी एकच गोष्ट त्या व्यक्तीच्या जीवनात आढळू शकते. पण आजचा हं. जो विषय आहे तो आहे अडल्ट ADHD. हं. अडल्ट राइट. ADHDमध्ये याचं रूप थोडंसं वेगळं दिसतं. ठीक आहे. पण मला सर्वांना हे सांगायचं आहे, की अडल्ट ADHD आता खूप लोकांना याची जाणीव झाली आहे. त्याबद्दल लोकं वाचायला लागली आहेत. काही जणांना असंही वाटतंय, की मला अडल्ट ADHD आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो, की वयाच्या 12 वर्षा अगोदर तुम्हाला हे लक्षणं असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर हं. इट इस नॉट अ कंडिशन दॅट इस एक्वायर्ड. ते असं राइट. अचानक टीन्स, एडोलसंटमध्ये किशोरवयीन वयामध्ये येणारी नाहीये. ही हं. न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे असं आपण म्हणतो. जी तुमच्या विकासात्मक टप्प्यामध्येच घडणारी असते. हं. आणि अशा वेळेस अनेक वेळा तुमचे आई-वडील, तुमचे नातेवाईक हे सुद्धा साक्षीदार असावेत, की तुम्ही जे प्रॉब्लेम सांगतायत, हे त्यांनी स्वतः त्यांच्या डोळ्याने सुद्धा पाहिलेत. हं. तर हे खूप गरजेचं आहे. तर अनेक वेळा काय होतं मला वाटतंय, की आहे आणि आपण त्याच्यावरती लगेच कन्क्लुजनवरती पोहोचतो. राइट. तर आपण करू नये. तर अडल्टमध्ये याचं रूप खूप वेगळं आहे आणि सर्वसाधारणपणे एकदम रोजच्या ज्या गोष्टी असतात, त्यासुद्धा समोरचा व्यक्ती सहजपणे त्याच्यामध्ये काही ना काही चुका करत असतो. आणि हं. जसं प्रोक्रॅस्टिनेशन इज अ मेजर स्ट्रगल नाउअडेज. ठीक आहे. हं. आणि काही जणांना असं वाटतं, की हा माझा स्वभाव आहे. पण कदाचित तो स्वभाव नसून तो एक विकृती पण असू शकते. हं. ज्याला राइट. एका मेंटल हेल्थ प्रोफेशनलची गरज असावी. हं. म्हणजे अगदी शेवट त्या व्यक्तीला जाणवतंय, की हे काम खूप महत्वाचं आहे. तरी हं. सुद्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आता असं जाणवत नाहीये, की हे जर केलं नाही तर मला खूप मोठी शिक्षा होऊ शकते. शिक्षा इन द सेन्स कामाच्या ठिकाणी जर मी हा प्रोजेक्ट आज सबमिट नाही केला, तर याचा माझ्या कामावरती इतका परिणाम होऊ शकतो, की कदाचित मला माझा जॉब सोडावा लागू शकतो. हं. ह्या राइट. इमर्जन्सीपर्यंत जोपर्यंत ते पोहोचत नाहीये, तोपर्यंत तो व्यक्ती उद्या करू, ह्या वेळेनंतर करू, असं तो पुढे ढकलत असतो. आता याची गंमत पण अशी आहे का या व्यक्तींना जे म्हणतो आपण त्याला त्यांच्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने धावत असतो. असं नाहीये की ओके. अं, त्यांना इंटेलेक्चुअली कळत नाहीये, की आपल्याला फॉर एक्झाम्पल एका ठिकाणी पोहोचायचं आहे. 1 तास हं, लागू हं. शकतो तिथे. तर तो व्यक्ती अगदी अर्धा तास बाकी असताना तिथून निघणार, घरातून निघणार त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. तर त्या व्यक्तीला कुठेतरी टाईम मॅनेजमेंटमध्ये पण खूप प्रॉब्लेम येतात. ओके. सो तो एक मेजर स्ट्रगल आहे, जो मी बऱ्याच माझ्या क्लायंट्समध्ये त्यांच्याशी बोलताना जसं काही जण सांगतात, की "सर आम्ही सन रात्रीच्या वेळी एखादा वेब सीरीज बघतो किंवा एखादा मूव्ही बघतोय आणि आमची झोप पुरेशी राहते. आम्ही असं समजतोय, की आमच्याकडे वेळ आहे, अजून वेळ आहे, अजून वेळ आहे." असं म्हणता-म्हणता अगदीच 3-4 तास बाकी असताना आम्ही झोपतो.
आणि आम्ही त्या अवस्थेत उठतो जिथे एकदा त्यांना झोप पण लागली, की त्यांची झोप पण त्यांना आवरत नाही. झोप हं, पण बऱ्यापैकी गाढ असते आणि त्या गाढ झोपेमुळे मग त्यांना उठावसं वाटत नाही. मग परत हं. हा प्रॉब्लेम काय होतो, त्यांना सकाळी उठून बाकीच्या कामावरती उशीर होतो. सो इट्स अ रिअल स्ट्रगल आणि हा प्रॉब्लेम आहे सेल्फ रेग्युलेशनचा. ठीक आहे. जे ओके. आपल्यासारख्या लोकांना सहजपणे जमू शकतं. आपल्याला समजतं आहे, की उद्या मला सकाळी असं आज आपलं पॉडकास्ट आहे. तर मला हं, हं. ह्या गोष्टीची जाणीव आहे, की संध्याकाळी मी लवकर झोपून सकाळी थोडं लवकर उठून बाकीच्या गोष्टींना आवरून मी वेळेत पॉडकास्टच्या काही 15-20 मिनिटं अगोदर रेडी पाहिजे. हं, बरोबर आहे. तर हे जे माझ्यासाठी खूप सहज आहे, त्यांच्यासाठी हे खूप कठीण आहे. माझा प्रश्न असा आहे, की आता आपल्याला हे दिसतं, की ओके यांना प्रोक्रॅस्टिनेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, इनअटेन्शनमध्ये प्रॉब्लेम आहे. पण एक्झॅक्टली त्या माणसाला कसं फील होतं ड्युरिंग लाइक ज्याला ए आहे, त्याच्यासाठी दीज थिंग्स आर व्हेरी नॉर्मल फॉर देम. पण डे टू डे लाईफमध्ये त्यांना ते पॉइंट आउट होतं का, की अच्छा हे काहीतरी आहे, वेगळं आहे दॅन माझे जे कलीग्स आहेत, माझे जे पियर्स आहेत, त्यांच्यापेक्षा काहीतरी डिफरंट आहे, असं वाटतं का? नक्कीच जाणवतं कारण की ते त्या व्यक्तीला तर क्षणोक्षणी माहिती असतं, की उद्या माझ्याबरोबर काय होणार आहे. उद्या कुठली गोष्ट माझ्या समोर येणार आहे, ही महत्त्वाची आहे, ही महत्त्वाची मीटिंग आहे. तो हं, व्यक्ती अनेक ह्याच्यावरती प्रयत्न करूनही कधी-कधी त्याच लूप होल्समध्ये अटकत असतो आणि एक अपराधीची भावना असते आणि त्याच्या मनात सुद्धा हा एक लेबल लागलेला असतो, की मी आळशी आहे. का? ओके. कारण की बाकीचे लोकं मला आळशी आहे असं म्हणताय. हं, मग कुठेतरी तीच छवी त्याच्या मनात असल्यामुळे किंवा त्या व्यक्तीच्या मनात असल्यामुळे पुन्हा-पुन्हा आता याचं रूपांतर एका अँक्साइटीमध्ये होतंय. असं लक्षात हं, आलेलं आहे, की 75% अडल्ट ADHD असलेल्या लोकांना भावनिक स्तरावरती जे व्यवस्थापन करायला हवं आपण, ते त्यांना जमत नाहीये. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या भावनांना आवरणं त्यांना कठीण जातंय. मग याच्यामध्ये नर्व्हसनेस, सतत अस्वस्थता हं, आणि कुठेतरी मग अतिचिंता, खूप सेन्सिटिव्ह हं, असणे, एखादा व्यक्ती हं, किंवा आपल्याला बॉस किंवा एखादा कलीग आपल्याला काहीतरी बोलला, तर ती गोष्ट खूप मनावर लावून घेणे. हं. त्याला प्रोडक्टिव्हली किंवा ऑप्टिमिस्टिकली न घेता येणे. तर हा त्यांच्यासाठी खूप मोठा स्ट्रगल असतो. तो बघायला गेलं तर जसं डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिकल मॅन्युअल जे अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन एका विकृतीला किंवा एका डिसऑर्डरला निदान करण्यासाठी ज्याचा आपण वापर करतो, त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स असतात. तर याच्या हं, गाईडलाईन्स चिल्ड्रनमध्ये जे आपल्याला दिसतायत, त्या अडल्टमध्ये थोड्याशा वेगळ्या दिसतात. हं. पण इमोशन हा जो एक भाग आहे, हा चिल्ड्रनमध्ये आपल्याला डायग्नोसिस करतांमध्ये दिसतच नाही. ओके. तर तो एक्झिस्ट करतच नाहीये तिथे. पण अडल्टमध्ये इट इस अगेन अ मेजर स्ट्रगल फॉर देम. मग दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा काय होतंय त्यांना, की अगदी काही जण काम हाती घेतलं, की इतकं हाती घेतात, की त्याच्यात गुरफटून जातात आणि आपल्याला जेवण करायचंय हेही विसरून जातात. हं, मी एका माझ्या अडल्ट क्लायंटशी बोलत असताना त्यांच्या हसबँडला विचारलं, की काय अडचण होते त्यांची? काय प्रॉब्लेम आहे? तर ते मला हं. म्हणाले, की "सर अनेक वेळा हे त्यांचं जेवण करायलाच विसरताय." कोणी असं कसं विसरू शकतं? जेवण माणसाला किती गरजेचं असतं ना. बरोबर आहे. तर तो तो एक त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग टास्क असू शकतो किंवा झोप आहे. हं, जसं मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी, की झोप त्यांना अ, त्याचं गणित बसत नाहीये. हं, झोप आवरणे, उशिरा बेडवर जाणे आणि जो बेडवरनं उठावसं न वाटणे, तो एक त्यांच्यासाठी मेजर मग समजा 4 कामं हाती घेतलेली आहे आणि 4ही कामं ते अर्धवट करून सोडून देणार. एकही काम पूर्ण करणार नाही. खूप डिस्ट्रॅक्ट होतात. अरे, मला हे पण करायचंय. अरे, मला हे पण करायचंय. मला ते पण बाकी आहे. माझं हे पण बाकी आहे. अशा अवस्थेमध्ये तू विचार कर, की समोरच्या व्यक्तीवर त्याचा भावनिक परिणाम काय होत असेल? ॲट द बरोबर. एंड की मी
4 गोष्टी हाती घेतल्या आणि एकही गोष्ट पूर्ण केली नाही. इट जस्ट फील्स रेस्टलेस, की मी एवढं चालू केलंय एवढ्या जोशाने, पण आता माझ्याकडनं ते पूर्ण होत नाहीये. सो कुठेतरी ते नर्व्हसनेस येतो, की ओके सगळेजण करू शकतात, मी का नाही? राइट, राइट. तर तो एक त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो चॅलेंज आहे. शिफ्टिंग हं, फ्रॉम वन टास्क टू अनदर टास्क. आणि आता मग हं, काय होतं, की अनेक वेळा करायचं तर सगळं करायचं, नाही करायचं तर काहीच नाही करायचं. मग हं, असं भांडे आवरायचे आहेत. मग तो अं, अच्छा अजून मला चहा प्यायचा आहे, माझं हे बाकी, माझं ते बाकी. मी एक काम करतो किंवा करते, मी सगळं एकत्रच धुते किंवा धुतो. आणि मग हं, नंतर असं वाटणार, की नाही अरे बापरे! हे खूपच काम आहे आणि आता हे मला नाही जमणार. मग हं. ते पण अर्धवट राहून जातं. ओके. सो तो एक मेजर चॅलेंज असू शकतो त्यांच्यासाठी. सो लाइक आता तुम्ही सांगितलं, की अडल्टमध्ये आणि चाइल्डमध्ये खूप डिफरन्स असतो. पण आणि तुम्ही हे पण सांगितलं, की 12 इयर्सच्या आधीपासून ते सिम्प्टम्स दिसले पाहिजे. पण असे काही सायन्स आपण बघू शकतो का, की एखाद्या अडल्टमध्ये ए-डी-एच-डी अनडायग्नोसिसमुळे त्यांना काही वेगळे प्रॉब्लेम्स येतात? लाइक तुम्ही म्हटलं, की इमोशनल रेग्युलेशन इस अ प्रॉब्लेम. सो दे कॅन बी इझिली मिसडायग्नोज्ड फॉर डिप्रेशन और अँक्साइटी और एनी मूड डिसऑर्डर्स. तर मग हो. काही असे सायन्स आहेत का, की कळेल आपल्याला, की धिस पर्सन इस अनडायग्नोज्ड फॉर ए म्हणून हे होतंय? आहेत, नक्कीच आहेत. तू ज्या प्रकारे म्हणाली, की अँक्साइटी पण प्रॉब्लेम असू शकतो. त्या व्यक्तीला त्याचं रेस्टलेसनेस आणि सतत ओव्हर थिंकिंगमध्ये राहणे आणि त्या गिल्टमध्ये असणे, भविष्यात काय अडचणी येणार आहेत, त्याची अगोदरपासूनच चिंता करत बसणे. एक जनरलाइज्ड अँक्साइटी डिसऑर्डर त्यांच्यावरती लेबल लागला जाऊ शकतो. आणि ओके. डिप्रेशन जसं आपण म्हणालो, की झोपेचं समस्या येणे, सकाळच्या वेळेला मग झोप न झाल्यामुळे खूप ड्राउझी वाटणे आणि एखादं हं, काम जर खूप एक्साइटिंग नसेल त्या व्यक्तीसाठी, तर त्या व्यक्तीला त्याच्यात मन न लागणे, मग हं, स्वतःला त्याच्याशी कनेक्ट फील न होणे. मग आपण हे काम करायला पाहिजे का? आपण खरंच या ठिकाणी योग्य ठिकाणी आपण आलेलो आहे का? की आपण जॉब स्विच हं, करावा? हा व्यक्ती जॉब पण बराच स्विच करू शकतो. स्टेबल राहत नाही. मग ते एक बोर्डम येऊ शकतं. मग हे सगळे लक्षणं सुद्धा कुठेतरी आपण काही जण डिप्रेशनच्या याच्यामध्ये मोडू शकतात. आता क्रायटेरिया. हे असं आहे, की याच्यामध्ये इतके सायन्स आणि सिम्प्टम्स आहेत आपल्या सायकॉलॉजीमध्ये, की त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग फार असतं. हं, बरोबर. आणि याचं राइट कॉम्बिनेशन काय आहे आणि कधी असलं पाहिजे, कुठे असलं पाहिजे, याचं गणित एका मेंटल हेल्थ प्रोफेशनलला माहिती असतं. हं, म्हणून दैनंदिन जीवनामध्ये अनेक जण त्याचं गणित वेगळं लावून किंवा इतर नवीन सायकॉलॉजिस्ट असावेत, ज्यांना फारसा अनुभव नसावा. ते या गोष्टीला वेगळ्या दृष्टीने बघून त्या समोरच्या व्यक्तीला मिसडायग्नोज करू शकतात. हं. याचं प्रमाण पण अनेक आहे. आणि हळू-हळू जसं मला जाणवायला लागलं, की या ओव्हरलॅपिंगमुळे एका स्वतः मेंटल हेल्थ प्रोफेशनलच्या मनातही अनेक कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. तर अशा वेळेस प्रॅक्टिसचा खूप परिणाम पडतो या सगळ्यांवर. तुम्हाला दैनंदिन त्या गोष्टींवर रोज जेव्हा तुम्ही काम करताय एका मेंटल हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यूने, तर तुम्हाला ते वेगळं मांडता येतं. हं. आणि हा सर्व प्रॅक्टिसचा खेळ आहे. तुम्हाला जेवढं त्याच्यात वेळ देता येतो, तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतात. ओके. सो आता आपल्याला हे तर कळालंय, की त्या माणसाला स्वतःला कसं कळेल, की ओके, मला हे जर सायन्स दिसतात आहेत, तर मी एका मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे गेलं पाहिजे. पण असं होतं का, की त्यांच्या ए-डी-एच-डीमुळे त्यांचे जे रिलेशनशिप्स आहेत, त्यांचे फ्रेंड्स असतील, फॅमिली असतील, त्यांच्या आजूबाजूचे वर्क प्लेसमधले लोकं असतील, त्यांच्यावर काही इम्पॅक्ट होतो का इन जनरल? नक्कीच, नक्कीच होतो. आता उदाहरणार्थ जसं मी सांगेल, की ते माझे अडल्ट एक क्लायंट आहेत आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचे सीनियर त्यांना म्हणतायत, की तुम्ही कामामध्ये खूप अव्वल आहात. तुमचं काम हं, उत्कृष्ट आहे. परंतु
आमच्या अशा लक्षात येतंय, की तुम्ही काम वेळेवर करत नाही किंवा मग तुमचं मीटिंग चालू असताना लक्ष नसतं. तुम्ही हं, कुठेतरी दुसरीकडेच हरवलेले दिसतायत. जेवढं ॲक्टिव्हली तुम्ही पार्टिसिपेट करायला पाहिजे, तुम्ही तेवढं करत नाहीये. हं, मग याच्यामुळे ह्या कृतीला किंवा ह्या या समस्याला काहीतरी वेगळं दिसलं जातं. उदाहरणार्थ, की हं. कदाचित हा व्यक्ती इंटरेस्टेड नाहीये का? राइट. त्याची छवी वेगळी निर्माण होते हं, समोरच्याच्या मनात. हे झालं कामाच्या ठिकाणी. पण अगेन कामाच्या ठिकाणी इतर परस्पर संबंध येतात. कलीग बरोबर संभाषण होतं, कम्युनिकेशन स्किल असतात. तिथे सुद्धा या व्यक्तींना जसं मी म्हटलं सेन्सिटिव्ह टू क्रिटिसिझम. एखादी हं, चूक त्याच्याकडनं झाली असेल आणि समोरच्याने फक्त पॉइंट आउट केली आणि फक्त सांगितलं आहे, की असं-असं झालं आहे. तर त्या त्या मुद्द्याला तो व्यक्ती खरं कदाचित थोडं वेगळ्या अर्थाने घेऊ शकतो हं, आणि सतत एक्साइटेड असू शकतो. मग आपणच जास्त पॉइंट सांगायचे असंही होऊ शकतं. मला खूप कल्पना आहेत. मला हे वाटतं. तर दुसऱ्यांना बोलू न देणं. दुसऱ्याला एखादा व्यक्ती बोलत असेल, तर त्याला मध्येच अडवणं. हं. कारण आपल्याला असं वाटतंय, की मला हे जे सुचलंय हे मी पटकन बोलायला पाहिजे. पण हा एक जो राइट. सोशल नॉर्म आहे, हा एक डेकोरम आहे, हा तो मिस मिस होतोय. हं. मग समोरच्या व्यक्तीला हे अपमान वाटू शकतो. बरोबर. मग तो सीनियर असेल, तर तुमचा कलीग पण असू शकतो. हं, सो हे होतं कामाच्या ठिकाणी. मग पुन्हा एकदा कामावर वेळेत हजर न राहणं. हं. ज्या पद्धतीने राइट. मी टाईम. सांगितलं, की ऑफिसमध्ये आपल्याला या वेळेत पोहोचायचं आहे आणि अगदी शेवटच्या 10 मिनिटाला आपण तिथे निघतोय घरापासून आणि उशिरा पोहोचतोय आणि हे कन्सिस्टंटली होतंय. समोरच्या हं, व्यक्तीला हे माहिती आहे, की माझी ही टेंडन्सी आहे, की मी उशिरा पोहोचू शकतो. पण तरीसुद्धा हं, त्याच लूपमध्ये तो व्यक्ती अटकत असतो. हं, मग आता अशा वेळेस काय होतं, त्यांची धावपळ घरातून निघताना होत असते. हं. म्हणजे त्यांना दिसतंय का 1 तास बाकी आहे, अर्धा तास पोहोचायला लागतोय, तर ते 15-20 मिनिटं काहीतरी फोनमध्ये बघत बसतील. ओके. ठीक आहे. मग आता घरामध्ये इतर सदस्य आहेत, ते काहीतरी बोलता आहेत हं, किंवा त्यांना एखादं काम वेळेत संपवायचं आहे. पण आपल्यामुळे ते अडकलेले आहेत. हं. कारण बाथरूमचा वापर करायचा आहे समोरच्या व्यक्तीला, पण तुम्ही पण जात नाही आणि त्या व्यक्तीलाही जाऊन देत नाही. राइट. मग चिड होते, हं, की "अरे, तू असं का करते?" किंवा "असं का करतोय?" किंवा एखाद्या फंक्शनला आपल्याला पोहोचायचंय, तर ह्या व्यक्तीला त्याच्यामुळे काय होतंय, समोरच्या पार्टनरला उशीर होतोय हं, किंवा झोपेचं आहे. एखादा पार्टनर झोपी गेलाय, पण हा व्यक्ती जागीच आहे. मग याच्यामुळे पण काय होतंय, ते जो बॅलन्स व्हायला पाहिजे, तो होत नाहीये. कारण एकटा हं. असलेला हा व्यक्ती आपल्या पद्धतीने हा सर्व खेळ खेळू शकतो. स्वयंपाक बनवणे बरोबर. असेल, अनेक वेळा आता एकटा असेल, तर या व्यक्तीला खूप समस्या येतात. स्वयंपाक बनवून तो खाऊन वेळेवर आवरून आपल्याला वेळेवर पोहोचायचं आहे. हा व्यक्ती कदाचित स्वयंपाकही करणार नाही, पण भूक मात्र लागलेली असेल. राइट. आणि मग कुठेतरी ब्रेकफास्ट स्किप झाल्यामुळे कदाचित थकवा जाणवणार, हं, टायर्डनेस, अलर्टनेस नसणार. तर हा सुद्धा एक परिणाम होतो. परत इमोशनल सेन्सिटिव्हिटी थोडी हाय असते त्यांची. संवेदनशील हं, असतात बरेचसे. तर मग अशा ठिकाणी त्यांना कोणी ब्लेम केलं, कोणी क्रिटिसाइज केलं, त्यांच्यावर राग व्यक्त केला, तर त्यांना आता आपण नेमकी या गोष्टीला कसं सावरायचं? काय बोलायचं? काय नाही बोलायचं? हं, हा सुद्धा एक प्रॉब्लेम असतो. मग नात्यामध्ये काय होतं, एखादा व्यक्ती चिडलेला असेल, तर दुसऱ्याने शांत राहायला पाहिजे. त्याला ती हं, स्पेस दिली पाहिजे. पण हा व्यक्ती जो आहे, ज्याला ए आहे, तो सेन्सिटिव्ह आहे. हं. समोरचा व्यक्ती चिडला, की हा अजून चिडतोय. राइट. ठीक आहे. मग कुठेतरी याच्यामुळे अजून परस्पर संबंधांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. हं, सोशल ग्रुपमध्ये पण एक याची वेगळी स्ट्रगल असते आपण असं म्हणू शकतो. जसं उदाहरणार्थ, की मित्र-मित्र आहेत. काहीतरी चर्चा हं, सुरू आहे. मग या चर्चेमध्ये सुद्धा परत काय होतंय, की समोरच्याला असं वाटतंय, की माझे माझा टर्न यायला पाहिजे, मी बोलायला पाहिजे आणि
मी पटकन बोलून देणार, मी पटकन काहीतरी हसून देणार, मी पटकन काहीतरी सांगून देणार, हं. ज्याने समोरच्या व्यक्तीला चिडचिड होऊ शकते. पण हे सर्वीकडे दिसायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. हां. याचा राइट. परिणाम जो आहे, हा तुम्हाला फक्त तुमच्या एकाच वातावरणामध्ये दिसत नाही, तर एकापेक्षा 2 गोष्टींमध्ये सुद्धा तो आढळू शकतो. कामाच्या ठिकाणी, तुमच्या परस्पर संबंधामध्ये किंवा कौटुंबिक वातावरणामध्ये हं. आणि व्यावसायिक ठिकाणी सुद्धा. जर आता मला माहिती आहे, की सपोज माझी कोणी मैत्रीण आहे किंवा माझ्या फॅमिलीत कोणी आहे ज्यांना ADHD असेल, तर मी ॲज अ सपोर्ट काय करू शकते त्यांच्यासाठी? कारण मला माहिती हं. आहे ते त्यांना स्वतःला रेग्युलेट नाही करू शकत. बट ॲट लीस्ट आय कॅन सपोर्ट देम इन अ वे, की थोडासा त्यांचा जो हार्डशिप आहे या रिलेशनशिप्सबद्दल, तो कमी कसा करता येईल मला? ही खूप ही खूप महत्वाची बाब आहे. कारण काय होतंय, की अनेक वेळा तुझी ही समस्या आहे आणि तू याच्यावर काम करायला पाहिजे, असं घरच्या लोकांना किंवा एका फ्रेंडला किंवा एका पार्टनरला जाणवू शकतं. पण हं, अनेक वेळा ही समस्या आहे, तर आता आपण काय करायला पाहिजे? आणि दोघं मिळून किंवा एक कुटुंब मिळून आपण त्याच्या सामोरे कसं जायला पाहिजे, याच्याकडे फारसं लक्ष राहत नाही. पहिली गोष्ट आहे, की हे कशामुळे घडतंय? आणि हे नक्की असं काही आहे का, ज्यावर काम करण्याची गरज आहे, की हा फक्त कधीतरी आढळणारा प्रॉब्लेम आहे? हं, आयडेंटिफिकेशन इज व्हेरी इम्पोर्टंट हिअर. जर समोरच्याला ते समजतच नसेल किंवा जर समजा मी तो व्यक्ती आहे आणि मला माहिती आहे, की हे ADHDचे लक्षणं आहेत. हं, तर मी जबाबदारी घेऊन ते मी एका मेंटल हेल्थ प्रोफेशनलशी बोलायला पाहिजे आणि माझ्या घरच्यांना पण मी ते सांगायला पाहिजे, हं, की याच्यामुळे मला काय-काय समस्या जाणवू शकतात. माझ्याकडनं काय-काय गोष्टी नकळत होऊ शकतात. हे मुद्दामून होणाऱ्या गोष्टी नाहीयेत. हं, तर याची जाणीव जर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीने घेतली, तर तो एक जो सोसायटल प्रेशर आहे, तो कमी होईल आणि कंपॅशनची भावना निर्माण होणं प्रचंड हं. गरजेचं आहे, की राइट. मी समजू शकतो, की तुझ्यासाठी हे किती कठीण असावं, हं, की मी तुला कशी मदत करू शकतो. पुढच्या वेळेस असं झालं तर आपण काय करायला पाहिजे? हा कल जास्त असावा, यापेक्षा की तुला समजत का नाही? लवकर निघत जा ना. मग हं. चेष्टा पण होते. चेष्टा अशी होते, की "अरे, हा उशिरा येतो ना, याला 1 तास अगोदरच सांगून द्या. आपण 8:00ला भेटणार आहे, याला सांगू 7:00लाच भेटायचंय." बरोबर. हे होतं. हे रिअल लाईफमध्ये झालेलंही बघितलेलं आहे, की आपण आपल्या फ्रेंड्सला जे थोडं लेट हे करतात त्यांना म्हणतो, की "हां, तुला तर मी आधीच सांगणार आहे आणि मी त्याच्यानंतर निघेल आरामात. तू तिथे पोहोचल्यावर मी निघेल घरातून." सी तो हे हे असा खेळ आहे हा, जो नकळत आपण एकमेकांशी स्पष्ट न बोलता आपल्या मनातल्या मनातच खेळतोय. तर हे संभाषण होणं फार गरजेचं आहे, की काय करू शकतो? समोरचा व्यक्ती याला बरोबर. वेगळ्या पद्धतीने घेऊन त्याच्याही वर्तनामध्ये बदल करू, म्हणजे मी घरच्यांबाबतीत बोलतोय. कसं आपले स्वतःचे पण प्रॉब्लेम बाजूला ठेवून. कारण अनेक वेळा काय होतं, फ्रेंड्स, फॅमिलीचे पण त्यांचे स्वतः एक समस्या होत असतात. त्याच्यामध्ये ते अडकलेले असतात. आणि हे त्यांच्यासाठी एक अनदर चॅलेंजिंग टास्क असतो हा व्यक्ती. मग हे सगळं स्वतःचं लोड आपण दुसऱ्यांवर टाकतोय किंवा समोरच्या व्यक्तीवर टाकतोय. हं, पण तसं न करता कुठेतरी स्वतःचं मन सावरून समोरच्यासाठी ती जागा तयार करणं फार गरजेचं आहे. हं. सो बरोबर. एन्करेज करायला पाहिजे, की जर फॅमिली मेंबरला वाटतंय, की हा त्रास आहे, तर त्या व्यक्तीला मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे घेऊन जा. त्याच्या अपॉइंटमेंट्स आहेत, त्याला लक्षात करून द्या. अपॉइंटमेंटसाठी काय गरजेच्या गोष्टी होत्या, मागच्या वेळेस काय बोलणं झालं होतं, त्या व्यक्तीला काय करायचं होतं, याची आठवण हं. करून द्या. सो ॲज अ फ्रेंड किंवा ॲज अ पर्सन इन देअर लाईफ वी कॅन कॉन्ट्रिब्यूट वे टू मच
टू रिड्यूस देअर प्रॉब्लेम्स. लाईक त्यांना फक्त एक सपोर्ट जरी दिला तरी त्यांना थोडं बेटर वाटू शकतं की ओके दिस इज नॉट समथिंग की जे चुकीचं आहे किंवा माझी चूक नाही आहे टोटली आणि मला लोक ब्लेम नाही करत आहे त्यासाठी. दे आर देअर. त्यांना ते समजून घ्यायचा प्रयत्न तरी करतात ते माझ्यासाठी. ही भावना पण खूप त्यांना शांत करू शकते आय गेस. यापुढचे काही क्वेश्चन्स मी माझ्या कोलीडला बोलवेल विचारायला, सो दॅट आपल्याला अजून काही वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतील की ओके नेमकं एडीएचडी अडल्ट मध्ये काय अजून प्रॉब्लेम्स असू शकतात, काय वेगळे ऍडव्हान्समेंट असू शकतात वगैरे. हॅलो सर. हॅलो सानिका. सो आत्तापर्यंत आपण बघितलं की ADHD म्हणजे काय आणि बऱ्याच एक्झाम्पल्समधून तुम्ही सांगितलं की त्याचे लक्षण काय असू शकतात. सो ADHD बद्दल काही गैरसमज पण असतात लोकांचे. सो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विशेषतः ॲडल्ट्समध्ये आपण काय बघतो? ओके. आता जसं मी मागे बोललो होतो की आळशी आहे हा हा जो एक समोरच्या व्यक्तीला लेबल दिला गेला आहे हा इट्स अगेन अ मिसकन्सेप्शन अबाउट ADHD असं मी म्हणेल. दुसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये फक्त हायपर ऍक्टिव्हिटीज किंवा अतिक्रियाशीलताच असावी असं गरजेचं नाहीये. ADHD मध्ये सर्वसामान्य जर तुम्ही बघायला गेलं तर अडल्ट मध्ये अवधान अस्थिरता म्हणजे इनअटेन्शनचे प्रॉब्लेम जास्त आहेत. तर तो एक अनदर कन्सेप्शन आहे की हे फक्त हायपर ऍक्टिव्हिटी असेल म्हणजे ADHD आहे असं नाहीये. ओके. किंवा ADHD हे एक पालकांच्या पालकत्वामुळे किंवा आपण म्हणतो बॅड पॅरेंटिंगमुळे होणारी समस्या आहे. तर तो पण एक मोठा गैरसमज आहे ADHD बद्दल लोकांना. तर सध्या तरी माझ्या मनात असे काही काही गोष्टी आहेत ज्या येत आहेत अबाउट मिसकन्सेप्शन अबाउट ADHD. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इट कॅनॉट बी ट्रीटेड असं नाहीये. 100% याच्यावरती तुम्ही या त्रासातनं कसं बाहेर पडायचंय हे शिकू शकतात आणि याच्यातनं बराचसा जो त्रास तुम्हाला होत असेल तो तुम्ही कमी करू शकतात. तर ती एक भाग आहे. ओके, राईट. सो आधीच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये पण आपण बघितलं की काही चॅलेंजेस असतात जे ADHD फेस करत असतात. सो ADHDला नेहमी एक चॅलेंज म्हणून बघितलं जातं. पण त्याच्या काही स्ट्रेंथ्स किंवा क्रिएटिव्ह ॲडव्हान्टेजेस असं काही असतं का? आहेत, नक्की आहेत. म्हणजे जसं हे लोक फार क्रिएटिव्ह असतात. त्यांच्याकडे कल्पना खूप युनिक असतात. मला आठवतंय ना, माझे काही असे क्लायंट्स आहेत ज्यांच्याकडे एखादं काम त्यांना करायचं आहे, तर ते काम एका स्मार्ट पद्धतीने कसं केलं जाऊ शकतं. कमी वेळेमध्ये त्याचं चांगलं रूप ते आपण कसं त्याला देऊ शकतो. हे खूप त्यामध्ये तरबेज असतात मी सांगेन. किंवा थोडे जसं आता आपण सोशल मीडियामध्ये बरेच क्रिएटिव्ह गोष्टी करत असतो. एखादं टायटल आहे, त्याचं टायटल द्यायचं आहे, तर त्यांच्याकडे या टायटलला वेगळ्या पद्धतीने बघण्याची खूप कल असतो तो. तर ते छान छान टायटल सुचवू शकतात आपल्याला. कदाचित तुम्ही जे काही सगळं बॅकग्राऊंड मध्ये बघतायत हे सगळं ADHD लोक करणारे असावेत. एक छानसा मूवी, एक छानसं एडिटिंग. सो आजकाल आपण बघतोय की टेक्नॉलॉजीवर आपण खूप जास्त अवलंबून आहोत. तर त्याचा ADHDवर काय प्रभाव होतो? किंवा काही पॉझिटिव्ह गोष्टी किंवा काही त्याचे चॅलेंजेस काय असू शकतात? ओके. चॅलेंजेस तसं बघायला गेलं तर अनेक वेळा मग तुम्ही फोन जर वापरताय तर त्याच्यावरती येणारी नोटिफिकेशन, या नोटिफिकेशन ते खूप सहज डिस्ट्रॅक्ट होऊ शकतात. किंवा जसं आपण बोलतो आहे आणि आता स्क्रीनवरती जे आपण वाचलं, कदाचित याच्याने मी तू विचारलेल्या प्रश्नाकडे लक्ष न देता ते तिथे जास्त मी लक्ष देणार आणि मी याच्यामध्ये हरवून जाणार की तू काय विचारलं आणि इथे काय लिहिलेलं होतं. मग मी काय मिस आउट केलं का? एक चिंता जाणवू शकते समोरच्या व्यक्तीला. तर हे डिस्ट्रॅक्शन इज अ मेजर चॅलेंज बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी मी म्हणेल. की एखादं
रील बघतोय आपण, मग त्या रील मध्ये सतत कॉन्स्टंट स्टिम्युलेशन मिळतंय. कारण मला आठवतंय, माझे एक क्लायंट मला सांगते की त्या व्यक्तीला सतत स्टिम्युलेशनची गरज आहे, तो शांत बसवत नाहीये. हं. मग आता टेक्नॉलॉजीमुळे नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार, डिझनी हॉटस्टार ह्या सगळ्या गोष्टी सहज अवेलेबल झाल्या आहेत. तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता अॅन्युअली, आणि ह्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला स्टिम्युलेट करताय, सतत काही ना काही त्याला त्याच्या मेंदूला खाणं टाकताय. कारण हा व्यक्ती जर शांत बसला तर त्याला खूप अस्वस्थ वाटू शकतं. तर कुठेतरी टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं होतंय, की शांतता बसवत नाहीये, राहत नाहीये. तर तो एक चॅलेंज असू शकतो. बाकी त्याचे काही स्ट्रेंथ पण आहेत. उदाहरणार्थ तुम्ही गुगल रिमाइंडर्स कॅलेंडर्सवर टाकू शकतात, की मला उद्या मीटिंग आहे. अर्धा तास, पाऊण तास किंवा 2 तास अगोदर तुम्हाला ते नोटिफिकेशन येऊ शकतं. किंवा तुम्ही टू डू लिस्ट बनवू शकतात. किंवा तुमच्याकडे आता चॅट जीपीटी आलंय. चॅट जीपीटी सहजपणे तुम्हाला एक स्ट्रक्चर देतंय. तुम्हाला रेजिग्नेशन लिहायचं आहे आणि तुम्ही टाइप केलं, हाऊ टू प्लीज फॉर्म्युलेट रेजिग्नेशन लेटर, तर तुम्हाला एका क्लिकमध्ये ते सगळं भेटतं आहे. तर त्याचेही ते ॲडव्हान्टेजेस आहेत. एखादं मोठं काम किंवा ज्याला सस्टेन एफर्ट्स लागू शकतात, या कामाला सहज आणि सोपं करणारं टेक्नॉलॉजी पण आहे. पण याचा वापर समोरचा व्यक्ती कसा करतो आहे, प्रोडक्टिव्हली करतो आहे की डिस्ट्रक्टिव्हली करतो आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि मी याला म्हणतो की हे एक बिहेवियर मॉडिफिकेशनचा हा एक बाब आहे, असं आपण म्हणू शकतो. की कोणती गोष्ट केल्याने मला त्रास होतोय आणि कोणती गोष्ट केल्याने मला मदत होते. याचं जरी आपण निरीक्षण करून याच्यावर काम केलं की बऱ्यापैकी ADHD मुळे जे आढळणाऱ्या समस्या आहेत त्या कमी होऊ शकतात. सो ADHD मॅनेज करण्यासाठी काही स्ट्रॅटेजीज उपयोगी असतात का? किंवा काय अशा स्ट्रॅटेजीज असतील की ADHDचे जे लोक आहेत त्या इम्प्लिफाय करू शकतील स्वतःला? तर पहिली गोष्ट, जसं मी सुरुवातीला म्हणत होतो, की मेंटल हेल्थ प्रोफेशनलला दाखवणं फार गरजेचं आहे. तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही जाऊन समोरच्या व्यक्तीला भेटा, एक्सपर्ट्सला भेटा. त्यांच्याकडनं हवी असेल तर ADHDची चाचणी करून घ्या. त्याने तुम्हाला अजून खात्री पटेल की हा प्रॉब्लेम खरंच आहे की नाही आहे, तर किती प्रमाणात आहे. आणि त्यानुसार मग समोरचा एक्सपर्ट तुम्हाला सांगेल, त्या पद्धतीने थेरपीला तुम्ही रेग्युलरली जा. जसं थेरपीमध्ये आम्ही काय करतो की जसं मी आता थोड्या वेळापूर्वी बिहेवियर मॉडिफिकेशनचा शब्द वापरला. यामध्ये समोरच्या व्यक्तीला त्याच्याशी बसून हे समजून घेणं फार गरजेचं आहे की दैनंदिन जीवनात त्या व्यक्तीला काय समस्या निर्माण होत आहेत, त्या समस्या कधी, कशा आणि केव्हा निर्माण होत आहेत, आणि आता त्याच्यावरती एक एक काम करून कसं आपण त्याला पार पाडू शकतो. जसं मी म्हणालो की वेळेवर झोपणे आणि वेळेवर जेवणे ही एक मोठी समस्या आहे. तर कदाचित वेळेवर झोपता का येत नाहीये आणि जेवण का स्किप होतंय, ह्याची जर कारणं शोधली तर हळूहळू त्या व्यक्तीला त्या बाबतीत आपण तयार करणार की पुढच्या वेळेस अशी समस्या आढळू शकते, आणि आढळल्यास आपण त्वरित त्याच्यावर ह्या पद्धतीने काम करू शकतो. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मग जेव्हा एक गोष्ट व्यवस्थितपणे स्थिर होते, तर त्याचा चांगला परिणाम बाकीच्या ठिकाणी पण व्हायला लागतो. जसं आता झोप आणि जेवण व्यवस्थित झालंय तर एनर्जी मेंटेन होते, मूड स्टेबल राहतोय, कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होतंय, समोरच्या व्यक्तीला शांत वाटतंय, चिडचिड कमी होते. तर हे एकमेकांना संबंधित आहेत गोष्टी.
तसं हळूहळू टप्प्याटप्प्याने जर प्रोक्रॅस्टिनेशन होत आहे तर ते कसं आपण कमी करू शकतो, त्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी आपण थेरपीमध्ये आपल्या थेरपिस्ट कडनं शिकू शकतो, हम्म. हे समजणं गरजेचं आहे. आणि कधी कधी थेरपिस्टने सांगितल्यानुसार पण काही गोष्टी घडणार नाहीये, तर त्यासाठी परत जाऊन पुढच्या वेळेस काय वेगळं करता येईल हे समजणं गरजेचं आहे. त्यात तेवढाच फॅमिली मेंबरचा रोल आहे. फॅमिलीने पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, कारण समस्या फक्त एकाची नाहीये, त्याचा परिणाम सगळ्यांवरती होतोय. Right. मग त्यांनी तिथे काय वेगळं करायला पाहिजे हे त्यांना शिकायला पाहिजे. काही ग्रुप थेरपीज असतात ज्यामध्ये सिमिलर प्रॉब्लेम असणाऱ्या लोकांना, ज्यांना ज्यांना ADHD आहे, असे लोक एकत्र येऊन त्यांचे प्रॉब्लेम्स ते त्याच्यावर कशा पद्धतीने मात करतायत याचं एक सेफ स्पेस मध्ये जेव्हा चर्चा करतायत, तर त्यांना छान वाटतंय की ठीक आहे, माझ्यासारखे इतर लोक पण आहेत. हम्म. एकमेकांना ते इन्स्पायर पण करतात, एकमेकांना ते सपोर्ट करू शकतात. सो भारतामध्ये सपोर्ट ग्रुप हवा तसा खूप त्याला आपण बघतोय की जास्त लोकांचा त्याच्याकडे कल नाही, त्यांना तेवढी जाणीव पण नाही, आणि खूप मेंटल हेल्थ प्रोफेशनल आहेत ते यावर जास्त काम नाही करत. इंडिव्हिज्युअल थेरपीमध्ये जास्त काम होतं. Right. पण नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा सपोर्ट ग्रुप फारसे पाहायला मिळत नाही. आम्ही आता मागच्या 1 वर्षापासून सपोर्ट ग्रुप चालू केले हम्म. आणि त्याचा आमच्यावरती होणारा चांगला परिणाम आम्हाला दिसतोय. आणि थेरपीमध्ये जे काम आपण एका व्यक्तीवर करतोय, ते काम सतत करत राहणे, सातत्याने टिकून ठेवणे, त्याला वेळ देणे, हा जो 6 महिन्याचा कदाचित कालावधी असू शकतो, तो कदाचित तुमच्या सपोर्ट ग्रुपने कमी होऊ शकतो. तुमचे एफर्ट्स वाटू शकतात, कमी होऊ शकतात. समोरच्या व्यक्तीला जे आपण म्हणतो डिझीज, कुठेतरी त्या डिझीजचा जो इम्पॅक्ट आहे, बर्डन आहे, तो कमी होऊ शकतो. Okay. तर ग्रुप थेरपी एक भाग झाला, एक इंडिव्हिज्युअल थेरपी भाग झाला, एक फॅमिली थेरपी भाग झाला. तर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत ज्याने समोरचा व्यक्ती या त्रासातनं त्याचा परिणाम कमीत कमी त्याच्या दैनंदिन जीवनावर होईल, हे याची खात्री घेऊ शकतो. अपार्ट फ्रॉम द थेरपी अजून काही स्ट्रॅटेजीज असतील का, ज्या हा, इंडिव्हिज्युअली आहेत. ADHD असणाऱ्या लोकांना त्या हेल्प करू शकतात? नक्कीच आहेत. आणि उदाहरणार्थ जसं आपण म्हणालो की सेल्फ केअर किंवा सेल्फ हम्म. कंपॅशन, अनेक वेळा या व्यक्तीला ते स्वतःच्या मनाचं व्यवस्थापन करणं कठीण जाऊ शकतं. म्हणजे स्वतःकडे जर आपण लक्ष दिलं, जसं वेळोवेळी आपण आपल्या मनाला आवडेल अशा गोष्टी केल्या, एखादा छंद असू शकतो, एखादी एक्सरसाइज असू शकते. हम्म. आता एक्सरसाइज म्हटल्यावर सगळ्यांना असं वाटतं की हे करणं गरजेचंच आहे का? तर मी म्हणेल की तुम्ही शारीरिक हालचाल होईल अशा पद्धतीने काही गोष्टी बघा. खेळ असू शकतो, डान्स असू शकतो, योगा असू शकतो. याला पर्याय आहेत, अल्टरनेटिव्ह आहे. तर तुम्हाला फक्त एक्सरसाइजच करायची गरज आहे असं नाही. Okay. थोडक्यात तुमच्या मनाला कुठेतरी या सगळ्या गोष्टींमधनं पण ब्रेक मिळणं गरजेचं आहे ना. हम्म. सतत ऑफिसचं कामामध्ये अडथळे निर्माण होणे, घरी घरच्यांची समस्या होणे, मित्रांमध्ये समस्या होणे, या सगळ्यांमधून त्या समोरच्या व्यक्तीला कुठेतरी एक असा वेळ असावा जिथे तो व्यक्ती शांतपणे कुठल्याच गोष्टीचं दडपण न घेता त्याला हवं ती गोष्टी करतो. तेव्हा या सगळ्या गोष्टींच्या समोरी जाण्यासाठी त्याचं मनोबल अजून स्ट्रॉंग होतं. कदाचित वातावरण तसंच असावं, पण मात्र त्याच्या आतमधून त्याला जे इमोशनली जे आपण म्हणतोय खूप सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते, ती कमी होऊ शकते. हम्म.
फोकस चांगला होऊ शकतो. सेल्फ हेल्प बुक आहेत, समोरचा व्यक्ती ते वाचू शकतो. राईट. जसं प्रोक्रॅस्टिनेशनवर कसं मात करणे, हं. मी असं का करतो, एक 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 रिफ्लेक्शन, सेल्फ रिफ्लेक्शन जरी आपण केलं जर्नलिंग मध्ये, की आज माझा दिवस कसा गेला, आज मी कोणत्या गोष्टी चांगल्या केल्या व त्या चांगल्या का घडल्या, आणि आज मला कुठे समस्या आल्या आणि ते का आल्या, उद्या मी याच्यावर काय वेगळं करू शकतो, हे जरी त्या व्यक्तीने केलं सेल्फ रिफ्लेक्शन, तरी खूप आहे. अगदी रोज नाही केलं तरी चालेल, पण आठवड्याभरातनं एकदा करा. काही करेक्ट. जणांना ते असं मोटिवेशन नसतं ना, म्हणजे मोटिवेटेड नसणं हा पण एक ADHD समस्या आहे, जी मी मागे सांगायला विसरलो. हं. तर ते मोटिवेशन नसल्यामुळे कदाचित एखादं काम सुरू तर होत आहे, पण ते कधी पूर्णपणे टिकून राहत नाही. अशा वेळेस तुम्ही फक्त स्वतःला स्ट्रिक्ट बाउंड्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा, मी आठवड्यातनं 3 वेळा तरी किमान माझा आवडता खेळ खेळणार, किंवा मी आठवड्यातनं एकदा तरी माझं सेल्फ रिफ्लेक्शन एक्सरसाइज करणार, किंवा सेल्फ कम्पॅशन म्हणजे समजा माझ्याकडनं एखादी चूक झाली, मी मीटिंग मध्ये झोन आउट झालो, किंवा मी पटकन काहीतरी कोणाला तरी बोलून दिलं, तर त्या गोष्टींवरती स्वतःला परत लेबल लावण्यापेक्षा, की मी असंच आहे, मी कधीच सुधरू शकणार नाही, असं म्हणण्यापेक्षा तुम्ही थोडंसं काइंड राहू शकता, की ठीक आहे, मी ही चूक करू शकतो, माझ्याकडनं ही चूक होऊ शकते, आणि मी स्वतःला याच्यासाठी माफ करतो. जेव्हा तुम्ही स्वतःला ती संधी देताय पुन्हा याच्यातनं नव्याने सुरुवात करण्याची, तर परत तुम्हाला या समस्यामधनं बाहेर पडताना मदत होते. तो बघायला सांगायला गेलं तर असं अनेक गोष्टी आहेत ज्या आपण भरपूर बोलू आहे. शकतो. बरोबर. स्ट्रॅटेजीज हं. मध्ये सेल्फ मॉडिफिकेशन म्हणा, बिहेवियर मॉडिफिकेशन म्हणा, सेल्फ राईट. टॉक म्हणा. अनेक वेळा आपण हं. आपल्या स्वतःशी या सगळ्या बाबतीत काय बोलतोय ते पण फार महत्वाचं आहे. करेक्ट. कारण त्याने अजून समस्या वाढत असावी. हं, हं. आपण म्हणतो की इतर लोक आपल्याला काय म्हणताय त्याचा आपल्यावर परिणाम तर पडत असतोच, पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना आपल्याला किती मनावर घ्यायचंय आणि त्याचा कसा अर्थ लावायचा, हे सुद्धा आपल्या हातात आहे. आपण बराचसा वेळ हा व्यक्ती मला समजून घेत नाही, माझे आई वडील असे माझ्याशी वागतात, माझा पार्टनर माझ्याशी असं वागतो, माझे मित्र मला असं हसतात, असं म्हणण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींना मी वेगळ्या पद्धतीने कसं घेऊ शकतो, त्याला कन्स्ट्रक्टिव्हली घेऊन माझ्यामध्ये छोटे छोटे बदल करून ही छवी मी कशी बदलू शकतो किंवा शकते, हे जरी आपण केलं तरी आपल्याला बराचसा फायदा होऊ शकतो. बरोबर. राईट. अकाउंटेबिलिटी जी आहे तो एक मेजर समस्या असते. समोरच्या व्यक्तीला हं. एखाद्या कामाची जबाबदारी दिलेली असते आणि ते काम यशस्वीपणे पार पाडणं कदाचित त्याला कठीण जाऊ शकतं. हं, हं. मग हे जे अकाउंटेबिलिटी, लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी जी एक समस्या निर्माण होते त्या व्यक्तीसाठी, त्या अकाउंटेबिलिटीला आपण यशस्वीपणे वेळेत कसं पार पाडू शकतो याचं एक नियोजन असलं पाहिजे. आणि ओके. या नियोजनामध्ये फ्लेक्झिबिलिटी असणं पण फार गरजेचं आहे. अगदी मनाला खूप हं. काटोकाट असं खूप स्ट्रिक्ट वाटायला नको ते. खरंय. मग रिवॉर्ड असावा, की या आठवड्यामध्ये मी काही गोष्टी खूप छान पद्धतीने पार पाडल्या आणि त्याच्यासाठी मी स्वतःला एखादी वस्तू, स्वतःला भेट देतो, किंवा माझ्या आवडत्या ठिकाणी जाऊन येतो, किंवा मी याला सेलिब्रेट करतोय. हे मोटिवेट करणं स्वतःला पण तेवढंच गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळा दुसऱ्यांकडनं ह्या व्हॅलिडेशनची वाट बघत असतो. हं. पण जर समोरचा व्यक्ती व्हॅलिडेट करू नाही शकला, आपल्याला जे हवंय ते बोलू नाही शकला, सांगू नाही शकला, तर आपण आणखी चिंतेत जाणार असतो. तर ते होण्यापेक्षा लर्न टू व्हॅलिडेट सेल्फ.
राइट. तो एक चांगला ती एक चांगली पद्धत असू शकते. डेफिनेटली. सो डेफिनेटली सर, ह्या स्ट्रॅटेजीज खूप हेल्पफुल असतील सगळ्यांनाच. नॉट ओन्ली ADHD बट सगळ्यांनीच जर त्या अप्लाय केल्या तर त्या हेल्पफुल आहेत. सो मी नेहाला पुन्हा स्टेजवर इन्व्हाइट करते आणि मी माझे प्रश्न इथे थांबवते. हॅलो. सो सर, वी आर व्हेरी व्हेरी थँकफुल की आज तुम्ही आमच्यासोबत या पॉडकास्टसाठी आले. अँड यू डोंट नो की आम्हाला स्वतःला किती इन्साइट्स मिळालेत या सगळ्या गोष्टींमधनं. इवन इफ वी आर सायकॉलॉजी स्टुडंट्स, आम्ही हे सगळं शिकताना जे इन्साइट्स तुम्ही आज दिले त्यातले भरपूरसे खूप नवीन होते आमच्यासाठी की ओके, हे असं पण असतं, हे असं पण होऊ शकतं. सो दीज इन्साइट्स वर डेफिनेटली व्हेरी हेल्पफुल फॉर अस एज वेल, अँड आय फील ऑडियन्सला पण खूप छान वाटलं असेल हे सगळं ऐकून. सो आय वुड लाईक टू थँक यू सो मच फॉर जॉईनिंग अस. आणि मला फक्त एकच छोटीशी हे विचारायची आहे की तुम्हाला अजून स्वतःहून काही ऍड करावंसं वाटतंय का? लाईक एखादा पॉइंट जर आमच्याकडनं सुटला असेल पण विच इज समवेअर इम्पॉर्टंट दॅट ऑडियन्स शुड नो, सो असं काही असेल का? असं या विषयावरती नेहमी माझ्याकडे बोलण्याला बरंच काही असतं आणि जसे जसे मला जे काही गोष्टी रोज अनुभव येत असतात समोरच्या व्यक्तीशी बोलताना, तेव्हा मला अनेक वेळा जाणवतं की हे एक कॉन्स्टंट समोरच्याच्या मनात एक मेंटल नॉईज असतो, तो हम्म, सुरू असतो आणि हा मेंटल नॉईज त्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टींमध्ये अडचणी निर्माण करतच असतो. पण ह्या मेंटल नॉईजला कमी करण्यासाठी इतर सर्वजण काय करू शकतात किंवा स्वतः तो व्यक्ती काय करू शकतो, हे फार महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त का हे समस्या निर्माण होत आहेत, हे पण फार महत्वाचं आहे. काही गोष्टी आपण म्हणतो या लर्न बिहेवियर आहे. हम्म, ठीक आहे, आपण कळत न कळत चुकीच्या गोष्टी पण शिकत असतो. right. पण या गोष्टींना आपण कसं बदलू शकतो, या चुकीच्या गोष्टी नेमकी कुठे निर्माण होत आहेत, कशा पद्धतीने ते दिसत आहेत. आणि द गुड थिंग इज जे मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो की बिहेवियर कॅन बी अनलर्न हम्म, अँड बिहेवियर कॅन बी रिलर्न. आपण ADHD ला एक बिहेवियरल प्रॉब्लेम म्हणतो, वर्तणूक समस्या आहे असं आपण म्हणतो. पण as a human, we have that greatest gift, and the gift is we have our intellect. आपल्याकडे ती हम्म, बुद्धिमत्ता आहे, तिचा आपण वापर करून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही बदल आपण घडवू शकतो, त्याच्यावरती हम्म, काम करू शकतो आणि हे शक्य आहे. आणि एका वेळेनंतर समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की इट इज अन एंडलेस लूप हम्म, आणि ते हेल्पलेसनेसची भावना पण जाणवू शकते बरोबर. ओके. आणि हा कधी न संपणारा प्रॉब्लेम वाटू शकतो. राईट. पण कदाचित हे तेवढं कठीण नाहीये. हम्म, सो येस, आय थिंक का होतो हा पण जसं मी म्हणालो तो कधी कधी हे अगदी इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आपण ज्याला म्हणतोय. तर हा प्रॉब्लेम कदाचित आईच्या पोटात असतानाच जेव्हा जर आईला काही व्यसन असेल तर हम्म, त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा मग जन्मानंतर काही समस्या निर्माण झाल्या ओके. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आढळू शकतो. जेनेटिक पण असू शकतो, अनुवंशिक हम्म, पण असू शकतो. राईट. पण मानसिक आजार अनुवंशिक असतात हे अनेक जणांना माहितीच नाहीये. हम्म, राईट.
सो बरोबर कॉझल आहे. फॅक्टर मध्ये याला आपण बोलू शकतो की आहे. हं. आणि अर्ली प्रिव्हेन्शन जर नाही झालं, म्हणजे अर्ली डिटेक्शन नाही झालं आणि जर प्रिव्हेन्शन नाही झालं, तर ही समस्या अडल्ट मध्ये खूप जास्त प्रमाणात जाणवू शकते. बरोबर. त्याच्यावर जेवढ्यात लवकरात लवकर काम करता येईल, तेवढं तुम्ही डिझीजचा इम्पॅक्ट कमी करू शकता. हं. राइट. त्यामुळे तुम्हाला थोडे जरी मनात शंका असेल, की मला अशा लक्षणं वाटतायत, तुमच्या घरच्या लोकांमध्ये असेल, फ्रेंड्समध्ये असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये कोणालाही तुम्हाला ते दिसत असेल नातेवाईकांमध्ये, तर तुम्ही त्यांच्याशी बोला. हं. मला आठवतंय माझी एक फ्रेंड आहे, ती सायकॉलॉजिस्ट आहे. ती फक्त मला असं म्हणाली, की "खुशाल मला वाटतंय, की मला ADHDचा प्रॉब्लेम असावा." हं. आणि मी यावर जास्त वेळ न वाया घालवता मी तिच्याशी बोललो, तिला प्रश्न विचारले, आम्ही टेस्ट केली आणि त्याच्यावर आम्ही जे गरजेचं आहे, ते काम सुरू केलं. नाईस. हे फार गरजेचं आहे, की तुम्ही वेळ वाया नाही घालवला पाहिजे. बरोबर. सो आय गेस प्रत्येकाने असं नाही की अगदी शोधून काढा स्वतःतले जे सिम्पटम्स आहेत, बट ॲटलीस्ट जिथे दिसतात तुम्हाला की डेली लाईफमध्ये यू फील की इथे काहीतरी इश्यूज होतात आहेत मला. सो आय फील दे शुड सीक अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल ॲज सून ॲज पॉसिबल आणि त्यांना तेवढीच लवकर हेल्प होऊ शकेल. नक्कीच. थँक यू सो मच सर वन्स अगेन अँड थँक यू टू ऑल ऑफ आवर ऑडियन्स जे नेहमी आमच्यासाठी हजर असतात टू सी द पॉडकास्ट, टू बी देअर विथ अस, टू कनेक्ट विथ अस. आमचं खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम, त्यानंतर व्हॉट्सअप कम्युनिटी आणि बाकीचे सोशल हँडल्स दिलेले असतील. सो स्टे ट्यून्ड विथ अस. आम्ही अजून भरपूर वेगळे टॉपिक्स तुमच्यासाठी घेऊन येऊ अँड होपफुली सरांसोबतही लवकरच अजून एखादा खूप इंटरेस्टिंगचा टॉपिक आम्हाला घेता येईल याची मी इच्छा व्यक्त करते. सो येस, सी यू सून एव्हरीवन अँड थँक यू फॉर जॉइनिंग अस. बाय बाय. येस, येस. थँक थँक यू यू सो फॉर मच. जॉइनिंग. बाय. थँक यू अनवाइंड.